योगेशजी, काल विधानसभेमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यानंतर त्याचे पडसाद हे सभागृहाबाहेर देखील उमटलेले पाहायला मिळालेले आहेत. ते शंभूराज देसाई हे बोलून गेलेले आहेत आणि जितेंद्र आव्हाड यांच्या निलंबनाची मागणी ही देखील आग्रही गटनेत्यांच्या बैठकीत अध्यक्षांसमोर मांडली जाणार आहे. नाही, कसं आहे, जितेंद्र आव्हाडांसारख्या ज्येष्ठ सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल असं वक्तव्य करणं, महाराजांचा ज्यावेळेला अभिषेक झाला त्यावेळेस ज्या काही घटना घडलेल्या आहेत किंवा जे काही इतिहासामध्ये नोंद आहे, त्यांनी जे वक्तव्य केलं त्याची नोंद आम्ही तरी कुठे आजपर्यंत कधी वाचली नव्हती. आणि महाराजांचा असा अपमान नक्कीच करणं हे जितेंद्र आव्हाडांसारख्या व्यक्तीला नक्कीच हे भूषणीय नाही. आणि मला वाटतं हे वक्तव्य त्यांनी बोलण्याच्या ओघामध्ये ते करून गेले. विरोधक आम्ही जेव्हा सत्ताधारी पक्ष त्यांच्या भाषणावरती जेव्हा आम्ही आक्रमक होत होतो त्यावेळेस त्यांच्याकडनं कदाचित हे अनावधानाने निघालं असावं, परंतु त्यांनी जी माफी मागितलेली आहे या माफीने मला वाटतं त्यांनी केलेलं वक्तव्य हे काय परत घेणं हे मला योग्य वाटत नाही. कारण हे असं वक्तव्य करणं, आज जितेंद्र आव्हाडांसारख्या व्यक्तीकडे अनेक तरुण देखील त्यांच्याकडे एक आयडल म्हणून पाहतात आणि राजकारणी व्यक्तींनी असं वक्तव्य करणं म्हटल्यानंतर मला वाटतं ह्याचे पडसाद जे उमटत आहेत ते साहजिक आहे. आणि ह्या वक्तव्याचा आम्ही निषेध देखील करतो. आणि होय, जितेंद्र आव्हाड यांचं निलंबन झालंच पाहिजे, कारण शेवटी हा महाराजांचा अपमान आहे. त्यांनी सभागृहाची माफी मागितलेली आहे, परंतु हा फक्त सभागृहाचा अपमान नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान म्हणजे महाराष्ट्र आणि भारताचा अपमान. आणि त्याची नोंद नक्कीच विधिमंडळातील जे अध्यक्ष असतील किंवा संबंधित आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांनी याची नोंद घेतली पाहिजे. यावरती सर्वप्रथम आक्षेप हा शंभूराज देसाई यांनी खरं तर घेतलेला होता आणि त्यावेळी ज्यावेळी माफी मागायची वेळ आली होती अध्यक्षांनी देखील सांगितल्यानंतर देखील आव्हाड हे तितकेसे रिॲक्ट होत नव्हते माफी संदर्भात. त्यांची जी बॉडी लँग्वेज होती वक्तव्य केल्यानंतर पण, अगोदर दिलगिरी व्यक्त करणं, दिलगिरी व्यक्त करत असताना देखील शेवटी मनापासून एखाद्या व्यक्ती जेव्हा माफी मागते तेव्हा त्याचे हावभाव वेगळे असतात. म्हणजे मला त्याच्याने काही फरक नाही, तुम्ही सांगता म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो, अशा पद्धतीने त्यांचे जे हावभाव होते किंवा त्यांची जी रिॲक्शन होती ती अजून राग उत्पन्न करणारी ती होती. आणि म्हणून मला वाटतं त्यांनी जरी माफी सभागृहाची मागितली असती तरीसुद्धा संबंध महाराष्ट्राचा आणि देशाचा त्यांनी अपमान केलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांनी अपमान केलेला आहे. आणि म्हणून त्यांचं निलंबन हे झालंच पाहिजे. जिस प्रकार से जितेंद्र आव्हाड ने सदन में छत्रपति शिवाजी महाराज को टिप्पणी की, कैसे देखते हैं? देखिए, छत्रपति शिवाजी महाराज ही हमारे आराध्य दैवत है. सभागृह में जो भी वक्तव्य जितेंद्र आव्हाड जी ने किए हैं बिल्कुल ही मेरे ख्याल से ये शर्मास्पद बात है. और ऐसे वक्तव्य जब ये होते हैं तभी उन्होंने सभागृह की फिर भी अगर उन्होंने माफ़ी मांगी हो, फिर भी ये महाराष्ट्र का अपमान है, ये पूरे भारतवर्ष का अपमान है. मेरे ख्याल से उनका निलंबन तो होना ही चाहिए. हमारी तरफ से, शिवसेना पार्टी की तरफ से भी और माननीय एकनाथ शिंदे साहब से भी हम चर्चा करेंगे और उनके निलंबन की मांगनी हमारे पार्टी की तरफ से भी की जाए, हमें ये मैं खुद विनती करूँगा. आज सदन में ये मुद्दा आप लोग उठाएंगे और वापस दोबारा उनको निलंबित करें और कार्रवाई की मांग? नहीं, बिल्कुल अभी हमारे पार्टी में वो डिसीजन होगा, लेकिन सभागृह की माफ़ी मांगने के बाद ये इशू खत्म नहीं होगा. उन्होंने महाराष्ट्र की और भारतवर्ष की माफ़ी मांगनी चाहिए. योगेश सर, जिस प्रकार से एंटी कन्वर्जन लॉ को लेकर कल हमने देखा लोअर हाउस में पास हो गया है, हालांकि शिवसेना यूपीडी की तरफ से भी इस पर समर्थन दिया गया, लेकिन कांग्रेस और समाजवादी पार्टी द्वारा इसका विरोध किया गया. कैसे देखते हैं? बिल्कुल देखिए, हमने कल ही ये बात क्लियर कर दी थी. ऑनरेबल सीएम सर ने जब ये बिल जब फ्लोर पे लेके आए तभी उन्होंने क्लियर किया था कि किसी भी एक समुदाय को सामने रख के ये बिल नहीं बनाया गया है. जो भी इस कायदे का उल्लंघन करेगा वो किसी भी धर्म का हो, पंथ का हो, समाज का हो, उसके ऊपर कार्रवाई होने वाली है. तो मेरे ख्याल से अभी कांग्रेस पार्टी हो या फिर समाजवादी पार्टी हो, मराठी में कहते कि ज्याला कावळे तर जग पिवळं दिसतं. तर अभी मेरे ख्याल से कास्ट पॉलिटिक्स ये हमने कभी की नहीं है. जो कास्ट पॉलिटिक्स करते हैं उनके लिए अभी ये शायद ये तकलीफ भरा ये कायदा हो सकता है. तो मेरे ख्याल से उनका पॉलिटिक्स का फ्यूचर खत्म होने आ रहा है, इसलिए शायद उनका ये रिएक्शन है. मुंबईतला एक महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्या पद्धतीने गॅसचा तुटवडा होतो आहे हे लक्षात घेता गॅसचा काळा बाजारही होताना पाहायला मिळतोय. अनेक ठिकाणी पोलिसांकडनं छापेमारी सुरू करून या काळा बाजारावर नियंत्रण केलं जात आहे. नेमकी कारवाई कशा स्वरूपात सुरू आहे? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या बाबतीमध्ये अन्ननागरी पुरवठ्यांना या विभागाला स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की
प्रत्येक जिल्हा स्तरावरती पथकं तयार केली जावीत. ती पथकं देखील तयार केलेली आहेत आणि या पथकाच्या माध्यमातून ब्लॅक मार्केटिंग होणार नाही, काळा बाजार होणार नाही याची आम्ही दक्षता घेतोय. जो काही कमर्शियलमध्ये शॉर्टेज आहे त्याची पूर्तता होण्यासाठी आम्ही केंद्राकडे देखील पाठपुरावा करतोय. मला वाटतं आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून लवकरच गॅस देखील आपल्याला उपलब्ध होईल. सभागृहात काल विधेयक धर्मस्वातंत्र्य विधेयक मंजूर करण्यात आलं. याला पाठिंबा ठाकरे गटाने सुद्धा दिलेला आहे. मला वाटतं वंदनीय बाळासाहेबांची शिकवण थोडी ते त्यांच्या आठवणीस आहेच असं म्हणावं लागेल. कारण हा कायदा पारित होत असताना त्यांनी उघडपणे समर्थन केलेलं आहे, त्यांनी पाठिंबा दिलेला आहे, त्यांचं मी स्वागत देखील करतो. आणि नक्कीच मला वाटतं हा कायदा कुठल्याही एका धर्मातील लोकांना किंवा समाजातील लोकांना किंवा पंथातील लोकांना डोळ्यासमोर ठेवून आम्ही बनवलेला नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील काल याचा उल्लेख केलेला आहे की हा कायदा करत असताना बळजबरीने धर्मांतर कोणी करून घेऊ नये, ह्याकरिता जे काही उपाययोजना करायच्या किंवा जी काही काळजी घ्यायची तीच आम्ही फक्त घेतोय. संविधानामध्ये जे काही मूळ अधिकार आहेत त्याला आम्ही कुठेही घालत नाही आहोत किंवा संविधानाने दिलेले मूळ अधिकार आहेत त्याला कुठेही याच्यामध्ये ठेस पोहोचत नाही आहे. धन्यवाद. कमर्शियल गैस को लेकर ब्लैक मार्केट कमर्शियल गैस में जिस तरीके से मार्केटिंग कमर्शियल गैस तो बंद है, लेकिन हम देख रहे हैं कि जो घरेलू सिलेंडर उसमें ब्लैक मार्केटिंग चल रही है, स्टॉल वाले उसका हल्ले से इस्तेमाल कर रहे हैं। ऑनरेबल महाराष्ट्र के सीएम सर ने इसमें डिस्ट्रिक्ट वाइज टीम्स तैयार करने के आदेश दिए थे. वो टीम्स हमने रेडी कर दी है और हर एक डिस्ट्रिक्ट में ये हमारी जो टीम है ये अन्न नागरिक पुरवठा के विभाग के माध्यम से इसके ऊपर मॉनिटरिंग हो रहा है. जहाँ पर भी ब्लैक मार्केटिंग होगा पुलिस विभाग की हेल्प लेके उनके ऊपर हम कार्रवाई करेंगे और स्ट्रिक्ट कार्रवाई करेंगे. और दूसरी बात, हाउस होल्ड के लिए जो जितने भी गैस की हमें ज़रूरत है वो गैस हमारे पास अवेलेबल है. तो कोई भी पैनिक सिचुएशन हमारे महाराष्ट्र में हाउस होल्ड गैस को लेकर तो नहीं है. धन्यवाद.